नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. गिफ्ट निफ्टी पाहिला तर 65 पॉईंट तेजीत आत्ता तरी दिसतो आहे. म्हणजे थोडीशी आशा करायला हरकत नाही की 200 पॉईंटपर्यंत मार्केट आज तेजीत राहू शकेल. मलासुद्धा मंदीचा कंटाळा आला आहे, पण मार्केटची मर्जी मंदीच्या बाजूने झुकलेली आहे, त्याला इलाज नाही. पण आज गिफ्ट निफ्टी बघितल्यावर जरा हायसं वाटलं. अमेरिकेची स्थिती बघायची झाली तर ॲमेझॉनचा रिझल्ट गुंतवणूकदारांच्या अपेक्षा काही पूर्ण करू शकला नाही. सगळ्या कंपन्यांनी हायरिंग करणं म्हणजे लोकांना रिक्रूट करणं थांबवलं आहे. कॅनडा, ब्राझील, इंडिया आणि तैवान या देशातून आयात होणाऱ्या मालावर ट्रम्प साहेबांनी ड्युटी लावली आहे. त्यांचा जॉब ग्रोथचा डेटा अपेक्षेपेक्षा कमी आला आहे. जॉब ग्रोथची आकडेवारी 73,000 एवढीच आली आहे. म्हणजेच लेबर मार्केट क्रॅक होण्याच्या वाटेवर आहे. म्हणून त्यांनी एरिका या कमिशनरला काढून टाकलं. नेहमी ती आधी हाय डेटा दाखवते आणि नंतर तो डेटा कमी करते अशी तक्रार ट्रम्प साहेबांनी तिच्याबद्दल नोंदवली. कन्झ्युमर डिस्क्रिशनरी इंडेक्ससुद्धा 3.6% आला, तो कमी होऊन आला. ॲपलचा रिझल्ट लागला पण शेअर 2.5% कमी झाला, कारण त्यांचे CEO जे टिम कुक आहेत त्यांनी सांगितलं की अमेरिकेचे जे टॅरिफचं धोरण सुरू आहे त्यामुळे कॉस्टमध्ये $1.1 बिलियन खर्च वाढेल. कुगलर यांनी राजीनामा दिला. म्हणजे ज्या लोकांना पॉवेल रेट कट करत नाही आहेत हे पटत नव्हतं, त्यांनी राजीनामा द्यायला सुरुवात केली आहे. तर त्याच्यामध्ये कुगलरने राजीनामा दिला. ओपेक मात्र उत्पादन वाढवणार आहे म्हणून क्रूडचा दर 69.22 या लेव्हलला आला आहे. तर आपण आता शुक्रवारनंतर जे रिझल्ट लागले ते पाहूया. ABBचा रिझल्ट यावेळेला फारसा चांगला आला नाही आहे, पण ABBने 9.77 रुपये म्हणजे साधारण 10 रुपये, 9.77 एवढा डिव्हिडंड दिला. सारडा एनर्जीचा रिझल्ट मात्र बऱ्याच दिवसांनी चांगला आला आहे. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळं वाढलं आहे. PC ज्वेलरचा रिझल्टही चांगला आला आहे. LIC हाऊसिंगचं मात्र प्रॉफिट कमी झालं आहे, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं आहे. हेल्थकेअर ग्लोबल यांचंही प्रॉफिट कमी झालं आहे. बजाज स्टाईल रिटेल यांचा रिझल्ट चांगला आला आहे, तोट्यातून फायद्यात आले. 0.42 एवढा तोटा होता तर 2.5 कोटी एवढा फायदा झाला आहे. रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन वाढलं आहे. MCXचा रिझल्टही चांगला आला आहे आणि एका शेअरचं 5 शेअरमध्ये स्प्लिट करणार आहे. नारायणा हृदय आलं आहे, यांचा रेव्हेन्यू वाढला आहे, बाकीच्या गोष्टी कमी झाल्या. शक्ती पंपचं मार्जिन कमी झालं आहे, प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं आहे. डेलिव्हरीचा रिझल्ट चांगला आहे, पण गेले 8 दिवस डेलिव्हरीचा शेअर वाढतो आहे. ॲलिव्होस म्हणजे ग्लेनमार्क लाईफ यांचाही रिझल्ट चांगला आहे. JK लक्ष्मी सिमेंटचा रिझल्ट चांगला आहे. रामकृष्ण 4G यांचं प्रॉफिट आणि मार्जिन कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढलं आहे. यावेळेला ITCचा रिझल्ट काही एवढा चांगला नाही आहे. प्रॉफिट तर फ्लॅटच आहेत, मार्जिन कमी झालेत, रेव्हेन्यू तेवढं वाढलं आहे.
ज्युपिटर लाईफचंही तसंच आहे, रेव्हेन्यू वाढला आहे पण मार्जिन फ्लॅट आहे, प्रॉफिट कमी झाला आहे. हनीवेलचंही रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन प्रॉफिट कमी झालं. टाटा पॉवरचा रिझल्ट चांगला आहे. GR इन्फ्रा प्रॉफिट आणि मार्जिन वाढलं आहे, रेव्हेन्यू कमी झाला आहे. फेडरल बँकेचं 9,993 कोटी एवढं अदर इन्कमच आहे आणि त्यांचे NPA पण वाढलेत, ग्रॉस NPA वाढलेत, नेट NPA वाढलेत. फिनोलेक्सचा रिझल्ट कमजोर आहे, तिन्ही गोष्टी कमी झाल्या आहेत. श्रीराम पिस्टन प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे. स्टाय लॅब यांचं प्रॉफिट वाढलं आहे पण रेव्हेन्यू मार्जिन कमी. ॲडव्हान्स एन्झाईम प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन कमी. गुजरात अंबुजा रेव्हेन्यू वाढला आहे, प्रॉफिट मार्जिन कमी. विष्णू केमिकल मार्जिन कमी. नियोजन रेव्हेन्यू वाढला आहे, बाकी गोष्टी कमी. मेड प्लसचा रिझल्ट चांगला आला आहे, सगळ्या गोष्टी वाढल्या आहेत पण बालाजी एमाइन्सचा रिझल्ट खराब आला आहे, सगळ्या गोष्टी कमी झाल्या आहेत. फिनोलेक्स इंडस्ट्री सगळं कमी, रेव्हेन्यू प्रॉफिट मार्जिन. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक फायद्यातून तोट्यात गेली आहे, नेट इंटरेस्ट इन्कम कमी झाला आहे आणि त्याचप्रमाणे दोन्हीही NPA म्हणजे ग्रॉस NPA, नेट NPA दोन्हीही वाढलेत. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री 3,366 कोटीची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी 3,186 कोटीची. RHI मॅग्नेसिटा अश्वत्थ टेक्नॉलॉजीचं अधिग्रहण त्यांनी पूर्ण केलं. PNC इन्फ्रा PNC बरेली नैनिताल हायवेजमधला स्टेक 716 कोटीला त्यांनी विकला आहे. लुपिन, सन फार्मा, सिप्ला यांनी सगळ्यांनी सांगितलं की किमती कमी करण्याबाबत कोणतेही पत्र त्यांना अमेरिकन सरकारकडून मिळालेलं नाही. टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकलची विक्री 7% वाढली पण पॅसेंजर व्हेकलची विक्री कमी झाली आणि डोमेस्टिक विक्रीसुद्धा कमी झाली. ओरिएंट रेल मॉडर्न कोच फॅक्टरी रायबरेलीकडून त्यांना ऑर्डर मिळाली. चॉईस इंटरनॅशनल म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करायला सेबीने परवानगी दिली. ग्रॅन्युअल्स हैदराबाद फॅसिलिटीचं इन्स्पेक्शन 28 जुलै ते 1 ऑगस्ट या काळात USFDAने केलं होतं. 483 फॉर्म इश्यू केला आणि एक त्रुटी दाखवली. लॉइड्स इंजिनिअरिंग सेंट्रल रेल्वेसाठी एस्कलेटर्स प्रोक्युअर करणं, इन्स्टॉल करणं आणि मेंटेन करणं यासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन बरोबर त्यांनी करार केला. 24 कोटीचा हा करार आहे, 23 कोटीचा करार आहे आणि 24 महिन्यात हा करार पूर्ण करायचा आहे. संवर्धना मदर्सन तैवानच्या कंपनीकडून खिडक्या आणि रूफ सनशेड सिस्टीमसाठी त्यांनी जॉईंट व्हेंचर केलं आहे तैवानच्या कंपनीबरोबर. अंबुजा अडाणी सिमेंटेशनचं अंबुजामध्ये ॲमॅलगॅमेशन झालं आहे. ITC सेरेस्टा नॅचरल बायो प्रॉडक्ट्स आणि विमको लिमिटेडचं ॲमॅलगॅमेशन झालं. NMDC जुलैमध्ये NMDCचं उत्पादन वाढलं 42%. ते झालं 3.09 मेट्रिक टन आणि विक्री 13% वाढली, ती झाली 3.46
मेट्रिक टन. JK लक्ष्मी यांनी सुरत ग्राइंडिंग युनिटची कपॅसिटी 1.35 मिलियन टनावरून 2.7 मिलियन टन एवढी करणार आहेत. 225 कोटी रुपये यासाठी खर्च करणार आहेत. आणि डग सिमेंट प्लांटमध्ये रेल्वे सायडिंग इन्स्टॉल करणार आहेत. क्लिंकर कपॅसिटी वाढवणार आहेत. आणि ऑपेरा वायूमध्ये 26% स्टेक घेणार आहेत. पिडीलाइट 6 ऑगस्टच्या बैठकीमध्ये स्पेशल डिव्हिडंड आणि बोनसचा विचार करणार आहेत. हर्षा इंजिनियर्स जर्नल बेअरिंगसाठी 117 कोटीची ऑर्डर मिळाली. मारुतीचं प्रोडक्शन 0.8% वाढलं ते 1.87 लाख युनिट झालं. पॅसेंजर व्हेकल प्रोडक्शन 0.2% वाढलं ते 1.83 लाख युनिट एवढं झालं. हिरो मोटोची 2 व्हीलर्सची विक्री 21.5% वाढली. ती 4,49,000 एवढे युनिट झाली. डोमेस्टिक विक्री 18.7% वाढली. ती 4,12,000 युनिट झाली. तर निर्यात 64.3% वाढून 37,358 युनिट झाली. युनायटेड स्पिरिट्स यांना 179 कोटीची टॅक्स नोटीस मिळाली. रिफॅक्स NTPCकडून 50 कोटीची ऑर्डर मिळाली. CG पॉवर 45.13 एकर जमीन 99 वर्षासाठी मध्य प्रदेश सरकारने त्यांना LOA दिलं. ज्युबिलंट फार्मोवा रुरके प्लांटचं इन्स्पेक्शन झालं होतं. त्याच्या 4 त्रुटी दाखवल्या. HPCL आणि अबुधाबी गॅस लिक्विफॅक्शनसाठी कंपनीने 10 वर्षासाठी करार करायचा ठरवला. लिक्विफाईड नॅचरल गॅस प्रोक्युअर करण्यासाठी कराराच्या अटी ठरवण्यात आल्या. आता तेजीमध्ये कुठले शेअर राहतील, मंदीमध्ये कुठले शेअर राहतील ते बघूया. तेजीमध्ये टाटा पॉवर, रेलटेल, सारडा एनर्जी, केन्स टेक्नॉलॉजी, JK लक्ष्मी सिमेंट, डेलिव्हरी, ट्रेंट, हिरो मोटो, रेडिको खेतान, टॉरेंट फार्मा, स्टार हेल्थ, बझार स्टाईल रिटेल, टिटाघर वॅगनला NCCकडून 1,599 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. मेड प्लस रिझल्ट चांगला आला आहे. GR इन्फ्रा, फोर्टिस हेल्थकेअर, रेस्टॉरंट ब्रँड, जिंदाल स्टेनलेस, दिलीप बिल्डकॉन, डाबर, NMDC, शक्ती पंप. तर मंदीमध्ये भारत डायनॅमिक्स, टाटा टेक्नॉलॉजी, ITC लॉंग टर्मसाठी चांगला आहे. पण आज इंट्राडे ITC काय करताय, बहुतेक मंदीमध्ये राहील असं मला वाटतं, कारण रिझल्ट एवढा चांगला नाही. फेडरल बँक, ग्रॅन्युअल्स, ABB, नजारा आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन. तरीही मार्केट काय करताय ते बघूया. मार्केटचा रुसवा गेलाय का की काय झालंय ते आपल्याला 9:15 वाजता समजेल. नमस्ते.